आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर करून पैसे कमावणे सर्वात सोपे आहे. जर तुम्हाला ग्राफिक्स, व्हिडिओ एडिटिंग किंवा लेखनाची आवड असेल, तर तुम्ही स्थानिक ब्रँड्ससाठी काम करू शकता. स्थानिक दुकानदार किंवा लहान व्यवसायांसाठी सोशल मीडिया पोस्ट बनवणे, यूट्यूब व्हिडिओ एडिट करणे किंवा जाहिरातींचे डिझाईन फिग्मा बाय फोटोशॉप वापरून करून देणे. यामध्ये तुम्ही घरबसल्या काम करून महिन्याला चांगली कमाई करू शकता. आरोग्याबाबत जागरूकता वाढल्यामुळे सेंद्रिय ऑर्गॅनिक फळे, भाज्या आणि धान्याला मोठी मागणी आहे. थेट शेतकऱ्यांकडून सेंद्रिय माल खरेदी करून तो शहरी भागातील सोसायट्यांमध्ये पोहोचवणे. तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून ऑर्डर्स घेऊ शकता. यामध्ये गुंतवणूक कमी असून नफा चांगला मिळतो. प्लास्टिक बंदी आणि पर्यावरणाबद्दलची ओढ यामुळे कागदी किंवा कापडी पिशव्यांची मागणी प्रचंड वाढली आहे. ज्यूट ताग किंवा कापडी पिशव्या तयार करून त्या स्थानिक बाजारपेठेत किंवा ऑनलाईन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विकणे, हा व्यवसाय तुम्ही लहान जागेतही सुरू करू शकता आणि भविष्यात याला मोठी संधी आहे. शहरी भागात नोकरीनिमित्त राहणाऱ्या लोकांसाठी घरगुती जेवण ही नेहमीच प्राथमिक गरज असते. जर तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल, तर घरूनच डबा सर्व्हिस सुरू करा. दर्जेदार आणि स्वच्छ जेवण दिल्यास माउथ पब्लिसिटीद्वारे हा व्यवसाय खूप वेगाने वाढतो. यासाठी तुम्हाला मोठ्या हॉटेलची गरज नसते. कोणताही स्वतःचा माल तयार न करता तुम्ही दुसऱ्यांचे प्रॉडक्ट्स विकून कमिशन मिळवू शकता. मिशो किंवा ग्लोरोड सारख्या ॲप्सचा वापर करून कपडे, गृहसजावटीच्या वस्तू किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री करणे. तुम्हाला फक्त सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपवर हे प्रॉडक्ट शेअर करायचे असतात. आजकाल सण समारंभ किंवा वाढदिवसाला खास तयार केलेल्या पर्सनलाइज्ड भेटवस्तू देण्याची मोठी क्रेज आहे. हाताने बनवलेल्या वस्तू, कस्टमाइज्ड फोटो फ्रेम्स किंवा सेंद्रिय सुगंधी मेणबत्त्या तयार करून विकणे. हा व्यवसाय तुम्ही सोशल मीडिया किंवा ई-कॉमर्सच्या माध्यमातून सुरू करू शकता. विशेषतः सणासुदीच्या काळात. जर तुम्हाला आर्थिक क्षेत्राची आवड असेल आणि बाजाराचे ज्ञान असेल, तर हा एक उत्तम उत्पन्नाचा स्रोत आहे. दिवसातील काही तास देऊन तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकता किंवा इतरांना गुंतवणुकीबद्दल मार्गदर्शन करू शकता. यासाठी शिस्त आणि अभ्यासाची गरज असते, परंतु दीर्घकाळात यात चांगली प्रगती होऊ शकते. महाराष्ट्रात झपाट्याने होणारे नागरीकरण पाहता प्रॉपर्टी खरेदी विक्रीचा व्यवसाय नेहमीच तेजीत असतो. नवीन फ्लॅट्स, शेतजमीन किंवा प्लॉटच्या खरेदी विक्रीसाठी मध्यस्थ म्हणून काम करणे. स्थानिक रिअल इस्टेट मार्केटची माहिती ठेवून आणि नेटवर्किंग वाढवून तुम्ही कमिशनच्या स्वरूपात मोठे उत्पन्न मिळवू शकता. अनेक छोटे व्यावसायिक आणि सेलिब्रिटींना त्यांचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्यासाठी लोकांची गरज असते. स्थानिक ब्रँड्ससाठी कंटेंट कॅलेंडर बनवणे, पोस्ट शेड्यूल करणे आणि त्यांच्या फॉलोअर्सशी संवाद साधणे. तुम्ही व्हिडिओ एडिटिंग आणि डिझायनिंगमध्ये खुश असाल, तर हा एक उत्तम पर्याय आहे. लहान कौटुंबिक कार्यक्रम, वाढदिवस किंवा साखरपुड्यासाठी आजकाल प्रोफेशनल डेकोरेटर्सची मदत घेतली जाते. कार्यक्रमांचे नियोजन करणे, सजावट करणे आणि कॅटरिंगची व्यवस्था पाहणे. तुम्ही सुरुवातीला लहान स्तरावर बर्थडे डेकोरेशनपासून सुरुवात करू शकता. कमी गुंतवणुकीत कल्पकतेच्या जोरावर हा व्यवसाय मोठा करता येतो.